विधान भवन परिसरामध्ये आता विरोधकांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून हे आंदोलन गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात गिरीश यांच्याकडे। गिरीश, वृषाली, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे आणि आपण पाहतो चौथ्या दिवशी विरोधात तलाठी भरती SIT परीक्षेची चौकशी झाली पाहिजे। त्यासोबतच पेपर फुटीची राज्यभरामध्ये जे पेपर फुटत आहेत त्या सगळ्यांची SIT चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करतात सरकार। जरांगे पाटलांची SIT चौकशी करतात, मात्र राज्यामध्ये इतर जे गंभीर विषय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MPSCचा जो विषय आहे, सर्व परीक्षा ज्या आहेत त्या MPSC मार्फत करा अशी एक मागणी होती। परीक्षा त्रस्त आहेत, सरकार मस्त आहेत अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। बऱ्याच दिवसांपासून ज्या मागण्या होत्या त्याकडे सरकार दुर्लक्ष होत आहे आणि पेपर फुटीचा सामना जो आहे तो विद्यार्थ्यांना करावा लागतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी श्वेतपत्रिका काढावी, त्या ठिकाणी सरकारने SIT लावावी अशी मागणी घेऊन सगळे विरोधक जे आक्रमक झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची बैठक झालेली आहे त्यानंतर आज त्याचे परिणाम आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। पाहतोय आपण की पायऱ्यांवरती विरोधकांची जी संख्या आहे ती सुद्धा कमी होत चालली, जसे दिवस कमी होत चालले त्याच पद्धतीनं विरोधकांची संख्या सुद्धा कमी होते। काही वेळापूर्वी सचिन अहिर आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये देखील संवाद झाला, ते म्हणाले की आमची संख्या सध्या कमी आहे त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत येता का। आदिती तटकरे हसून त्या ठिकाणाहून पायरी चढून वर गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहतोय की विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत, पण विरोधकांची संख्या जी एरवी दिसते तशी आज पाहायला मिळत नाही। विशाल, नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।